उमरग्यातून आजची मोठी राजकीय अपडेट समोर येते। भाजप युवा मोर्चात नवीन जोश, नवीन नेतृत्व आणि नवीन जिल्हा उपाध्यक्ष। भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा धाराशिव जिल्ह्याचे अध्यक्ष प्रतीक राजकुमार औचकरी यांनी लोकप्रिय तरुण अमर रामराव जाधव यांच्या नावावर विश्वास ठेवत त्यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती जाहीर केली आहे। ही महत्वाची नियुक्ती महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि तुळजापूरचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे। दिनांक 8 डिसेंबरला अधिकृत नियुक्तीपत्र जारी करण्यात आलं असून पक्ष संघटन आणि युवा मोर्चा बळकट करण्यासाठी अमर जाधव यांच्या कार्यक्षमतेवर पक्षाने शिक्कामोर्तब केलाय। युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रतीक रोचकरी यांनी स्पष्ट केलंय की धाराशिव जिल्ह्यात युवा मोर्चाचा विस्तार आणि पक्षाच्या विचारांचा प्रसार वेगानं वाढविण्यासाठी अमर जाधव सारखा ऊर्जावान युवक उपयुक्त ठरेल। उमरगा आणि आसपासच्या भागात या नियुक्तीचं जोरदार स्वागत होताना दिसत आहे। माजी मंत्री आणि मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष तथा तुळजापूर तालुक्याचे लोकप्रिय आमदार राणा जगजितसिंह पाटील आणि युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रतीक रोचकरी यांच्या सूचनेनुसारच जाधव यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या युवा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे। जाधव यांच्या संघटन कौशल्याने धाराशिव जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे संघटन वाढविण्यासाठी ते अथक परिश्रम करतील अशी अपेक्षा या नियुक्तीपत्रात बाळगण्यात आली आहे। यावेळी भाजप युवा मोर्चाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष दिनेश बागल यांच्यासह उमरगा युवा मोर्चा उपाध्यक्ष राम सुरवसे, लक्ष्मण देवकर, रोहन देशमुख, राम चोपदार आणि इतर पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव।